आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर आज ईश्वरपूर बंदची हाक देण्यात आली। ईश्वरपूर आष्टा शहरांमध्ये कडकडीत बंद पाळला जाणार आहे, तर पडळकरांच्या वक्तव्याविरोधात रास्ता रोको सुद्धा केला जाणार आहे। जयंत पाटलांवर पडळकरांनी खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती। सांगलीमधून बातमी आपण पाहतोय। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती आणि त्या टीकेचा निषेध म्हणून आता ईश्वरपूर आष्टा शहरांमध्ये कडकडीत बंद पाळला जातोय। आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। स्वप्नील, खरं तर पडळकरांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद हे राज्यभर उमटताना आपण कालपासूनच पाहतोय। आता सांगलीमध्ये निवडक शहरांमध्ये बंदची हाक देण्यात आलेली आहे, कशा प्रकारे प्रतिसाद मिळतोय बंदला? नक्कीच विक्रांत, गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांच्या विरोधात जे केलेलं खालच्या पातळीवर केलेली जी टीका आहे त्या निषेधार्थ त्याचे जे पडसाद आहेत ते आता सांगलीमध्ये उमटत असल्याचं पाहावयास मिळते। सांगलीतील ईश्वरपूर आणि आष्टा शहरामध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। तसेच काल देखील सांगली जिल्ह्यासह राज्यभर जे तीव्र निदर्शन आहेत ते देखील करण्यात आल्याचं पाहावयास मिळालं होतं। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांची टीका केली, त्याबरोबर स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा देखील एकेरी उल्लेख केला होता। त्यामुळे जे आता शरद पवारांचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत ते संतप्त आहेत, तसेच जे जयंत पाटलांचे समर्थक आहेत ते देखील संतप्त झालेले आहेत। संपूर्ण ईश्वरपूरकरांमध्ये तीव्र संताप आहे, त्या अनुषंगाने आज ईश्वरपूर शहरामध्ये सकाळपासून कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। दरम्यान सोमवारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्व जे नेते आहेत ते सांगलीमध्ये एकवटणार आहेत। सांगलीतील स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांचा जो पुतळा आहे या ठिकाणी सर्व नतमस्तक होणार आहेत। दरम्यान जे वाचाळवीर गोपीचंद पडळकर त्यांच्यावर कारवाई करावी अशी ईश्वरपूरकरांची मागणी आहे। परंतु स्वप्नील, सांगितलं या सगळ्या घडामोडींकडे तुमचं लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।